आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहे। पहाटे 6 पासूनच विकास कामांची पाहणी त्यांनी केली आहे। बारामतीच्या मार्केट यार्डमधील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्रांचा त्यांनी आढावा देखील घेतला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवारांचा उद्या जनता दरबार बारामतीमधील राष्ट्रवादी भवनमध्ये जनता दरबाराचं आयोजन होणार। उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार उपस्थित राहतील। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे। महाकुंभ भक्ती संगमसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री फडणवीस उपस्थिती लावतील। कुंभमेळ्यानिमित्त धार्मिक संकीर्तन आणि गीतांच्या 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं। नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या महिला पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलवरून विचारपूस केली, संवाद साधला। कोणत्याही अडचणींच्या वेळी त्वरित संपर्क साधा। उपमुख्यमंत्री शिंदेंनी या महिलांना हे आवाहन केलं आहे। लालबाग परळमध्ये 2 गटांमध्ये झालेला वाद चालनाच्या कारवाईवरून झाल्याचं समोर आलेलं आहे। 80 ते 100 जणांविरुद्ध लालबागमध्ये गुन्हा दाखल झाला असून धार्मिक रॅलीमधील लोकांवरती पोलीस कारवाई करत असताना वाद झालेला आहे। मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलातील गरबारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या कॅन्टीनचा परवाना एफडीएनं निलंबित केला। कॅन्टीन चालवण्यासाठी अवैध परवाना, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि अस्वच्छतेमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे मुंबई इंटरसिटी गाड्यांचे डबे वाढवण्यास ब्रेक लागला। डबे वाढवल्यास किमान 600 प्रवाशांची संख्या जास्त बसू शकते। पुणे स्थानकावरील कमी लांबीचे फ्लॅट, अपुऱ्या स्टेबलिंग आणि पिटलाईनमुळे लावण्यात आलेले डबे वाढवण्यास आता ब्रेक लागलेला आहे। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली, त्यामुळे भाववाढ झालेली आहे। किरकोळ बाजारामध्ये कांदा 70 रुपयांवर, साठवणुकीतील कांदा खराब होण्याचं प्रमाण देखील त्यामुळे वाढलं आहे। भेकर, रानडुक्कर, मोर यासारख्या वन्य प्राण्यांकडून शेतामधल्या पिकांची नासधूस होतीये। भोर तालुक्यातील डोंगर परिसरातील शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी साड्यांचं कुंपणही लावण्यात आलेलं आहे। लासलगावनंतर मनमाडमधून देखील कांदा एक्सप्रेस रवाना होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। लासलगावनंतर मनमाडमधून कांदा एक्सप्रेस रवाना होणार। केंद्राकडून बफर स्टॉकमधील कांदा वापरण्यास सुरुवात झाली आहे।